मित्रांनो, पार्थ तायरे या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला चटपटीत टमाट्याची चटणी बनवून दाखवणार आहे। तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। लागणारे सामान: जिरे, लाल मसाला, हळद, मीठ, शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर, इतर टमाटे आणि कांदे। आता आपण टमाटे कट करून घेऊ। टमाटे कट झाले। आता आपण कांदा कापून घेऊ। एका हाताने मला जमत नाही, तर कांदे कापून घेते। चला आता गॅस पेटवून घेऊ आपण। कढई गरम झाली। आता आपण तेल टाकून घेऊ। तेल गरम झालं। आता आपण जिरे टाकून घेऊ। जिरं तडतडल्यानंतर आपण कांदे टाकू। कांदे सोनेरी होईपर्यंत आपण त्यांना फ्राय करून घेऊ। थोडंसं मीठ टाकून घेऊ आपण, कारण कांदे लवकर शिजतात। कांदे तळले गेले। आता आपण मसाला टाकून घेऊ। आता आपण टमाटे टाकून घेऊ। आपण आता हळद टाकून घेऊ। चाळून घेऊ। आधी मीठ टाकलेलं होतं, आता आपण थोडं कमीच टाकू। आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ। एका हातानेच मोबाईल पकडते, एका हातानेच व्हिडिओ शूट करते, मग थोडं चुकतं आहे, समजून घ्या तुम्ही। आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून देऊ, कारण वाफेवरच शिजू द्यायचं आहे, पाणी टाकायचं नाही। अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा। कमी वेळात खूप चवीला छान लागणारी भाजी। पण भाजी बघून घेऊ एक वेळा। कमी गॅसवरच शिजू द्यायची, ती मध्ये मध्ये चालत राहायची। टमाटे लवकर शिजतात, पण शिजलेले नाही। आता आपण अजून परत झाकण ठेवू, गॅस कमीच राहू दे। आपली चटणी शिजलेली। आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ। आम्ही सर्वच भाजींमध्ये शेंगदाणे वापरतो। डगत छान झालेली आहे। आपल्याला सकाळी मुलं शाळेत जाताना आपल्याला रोज टेन्शन पडतं काय भाजी करायची। खूप कमी टायमात होणारी अशी चटणी बनवून बघा। मुलांना पण आवडीने खाते। कमी वेळात होते, सकाळी सकाळी आपल्याला वेळ नाही राहत। बघू शकता किती छान चटणी झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा। नवीन असाल तर सबस्क्राईब करा। शेजारी बेल आयकॉनचं बटन दाबा। तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील। रेसिपी, ॲक्टिव्हिटीज, कुकिंग, ते कुकिंग 2 वेळा म्हटलं गेलं। कुकिंगचे ॲक्टिव्हिटीज आणि ट्रॅव्हलिंग सर्व प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील। तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत जा।